विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आज आहे 6 मार्च आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने ज्या महत्त्वपूर्ण फॅक्ट असेल त्या देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक होमवर्क आहे. आजच्या व्हिडिओला सुरुवात करा. सर्वात पहिला प्रश्न आहे, पद्मश्री पुरस्कार विजेते टी.के. उस्मान यांचे निधन झाले, ते कोण होते? लेखक, गायक, पत्रकार की समाजशास्त्रज्ञ? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन डी, समाजशास्त्रज्ञ. पुढील प्रश्न, जगातील सर्वात जुनी गुहा कला कोणत्या देशात शोधण्यात आली? मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर की यापैकी नाही? तर लक्षात घ्या, जगातील सर्वात जुनी गुहा कला ही इंडोनेशियामध्ये शोधण्यात आली. इंडोनेशिया ज्याची कॅपिटल आहे जकार्ता, करन्सी आहे इंडोनेशियन रुपी आणि प्रेसिडेंट आहे प्रबोवो सुबियांटो आणि हा त्यांचा फोटो आहे. यानंतर पुढील प्रश्न, नीती आयोगाच्या अंतर्गत अटल इनोव्हेशन मिशनने कोणत्या राज्यात भारताचे पहिले राज्य इनोव्हेशन मिशन सुरू केले? आसाम, मणिपूर की त्रिपुरा? तर विद्यार्थी मित्रांनो, जेवढेही आपण प्रश्न बघत आहोत त्यांचा तुम्ही मॉक सराव देखील करू शकता. प्रश्न आणि ऑप्शन रीड करत असताना त्या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करू शकता. याचं जे राईट आन्सर आहे ते आहे त्रिपुरा. लक्षात घ्या, अटल इनोव्हेशन मिशन म्हणजेच काय, AIM ही नीती आयोगांतर्गत सुरू करण्यात आलेली भारत सरकारची प्रमुख योजना आहे, जिचा उद्देश देशभर नाविन्य म्हणजेच इनोव्हेशन आणि उद्योजकता एंटरप्रेन्योरशिप संस्कृतीला प्रोत्साहन देणे आहे. 2016 मध्ये स्थापन झालेले हे मिशन शाळा, स्टार्टअप्स आणि संशोधन संस्थांमध्ये समस्या सोडवणारी मानसिकता विकसित करण्यासाठी ATL, AIC आणि ACIC सारख्या उपक्रमांमध्ये काम करते. आता त्रिपुराच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण गोष्टी बघून घ्या. सर्वप्रथम त्रिपुरा आहे या ठिकाणी स्थापना झाली 21 जानेवारी 1972ला. राजधानी आहे अगरतला. मुख्यमंत्री आहेत माणिक शहा. राज्यपाल आहेत नल्लू इंद्रसेना रेड्डी. जिल्हे आहेत 8. क्षेत्रफळ आहे 10,492 चौरस किलोमीटर. विधानसभेच्या 60 जागा आहेत, लोकसभेच्या 2 तर राज्यसभेची एकूण 1 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न, 6व्या पिढीची स्काय स्ट्रिंग क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? रशिया, इस्रायल की अमेरिका? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे इस्रायल. लक्षात घ्या, स्काय स्ट्रिंग पूर्वीचे स्काय स्पियर हे राफेलने विकसित केलेल्या 6व्या पिढीतील लांब पल्ल्याचे हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. 2023 मध्ये पॅरिस एअर शो मध्ये अनावरण केलेले ते 250 किलोमीटर पर्यंतच्या रेंज आणि मॅक 5+ स्पीड आणि AI आधारित रडार सिकरसह रडार चुकवणाऱ्या लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी डिझाईन केले आहे. पुढील प्रश्न, अलीकडेच गुंज 2026 युवा महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला? कर्नाटक, जम्मू काश्मीर की आंध्र प्रदेश? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे जम्मू काश्मीर. कर्नाटकची कॅपिटल आहे बंगळुरू. आंध्र प्रदेशची कॅपिटल आहे अमरावती. लक्षात घ्या, गुंज 2026 हा जम्मू विद्यापीठाचा एक प्रमुख वार्षिक युवा महोत्सव आहे, जो 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. हा महोत्सवाची 3री आवृत्ती होती, ज्याचे उद्घाटन जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी केले. उद्दिष्ट काय आहे तर लक्षात घ्या, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे आणि त्यांच्या सर्जनशीलता, सहकार्य आणि संस्थात्मक अभिमानाची भावना निर्माण करणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. सहभागी कोण आहे तर विद्यापीठाच्या विविध विभागांमधील, संलग्न महाविद्यालयांमधील आणि शेजारच्या संस्थांमधील 600हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आता जम्मू काश्मीर आला आहे तर लक्षात घ्या, केंद्रशासित प्रदेश बनला आहे 31 ऑक्टोबर 2019 मध्ये. मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला. उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा. राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. जिल्हे आहेत 20. क्षेत्रफळ आहे 42,241 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहे सलीम अली आणि दचिगाव. महत्वाची धरणे आहेत कौशल्या, अनागपूर आणि ओत्तुबेरेज. विधानसभेच्या 114 जागा आहेत, लोकसभेच्या 5 तर राज्यसभेच्या एकूण 4 जागा आहेत. पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्रांनी कोणत्या देशात क्लीन कुकिंग प्रकल्पासाठी पॅरिस करारा अंतर्गत पहिल्या कार्बन क्रेडिटला मंजुरी दिली? नेपाळ, भूतान की म्यानमार? संयुक्त राष्ट्र म्हणजे काय तर युनायटेड नेशन. याचं योग्य उत्तर आहे म्यानमार. म्यानमारची कॅपिटल आहे नॅपिडाव. करन्सी आहे म्यानमार कॅट आणि प्रेसिडेंट आहे मिन योंग हँग. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच आयतुल्ला अली रेजा अराफी यांची कोणत्या देशाच्या अंतरिम सर्वोच्च नेतेपदी नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे इराण. इराणची कॅपिटल आहे तेहरान. करन्सी आहे इराणियन रियल. प्रेसिडेंट आहे मसूद पेझेशकियान. आणि लक्षात घ्या, अमेरिका आणि इराणमध्ये जे युद्ध चालू होतं
त्यामध्ये अमेरिकेने इराणचा जो सुप्रीम लीडर होता त्याचा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय म्हणता येईल की वध केला आणि त्या ठिकाणी लगेचच नवीन सर्वोच्च न्यायालयपदी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोबत जगातील पहिले संप्रभू फाउंडेशनला क्लाउड कोणत्या देशाने लॉन्च केले? फ्रान्स, UAE, इस्रायल की यापैकी नाही? प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे आणि लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओचं जे टार्गेट आहे ते आहे 100+ लाईक. तर विद्यार्थी मित्रांनो लगेचच व्हिडिओला एक लाईक करायचंय. पुढील प्रश्न बघूयात. त्यापूर्वी या प्रश्नाची अधिकची माहिती, संस्था हे क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर सेंट्रल बँक ऑफ युनायटेड अरब अमिरातीद्वारे सादर करण्यात आले. प्रकल्पाचे नाव याला सार्वभौम फायनान्शियल क्लाउड सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चर असे नाव देण्यात आले. भागीदारी हा प्रकल्प UAE मधील तंत्रज्ञान कंपनी G42 ची उपकंपनी असलेल्या कोर 42 च्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे. उद्देश काय आहे तर याचा उद्देश UAEच्या आर्थिक क्षेत्रातील डेटा सुरक्षित करणे, डिजिटल लवचिकता वाढवणे आणि प्रगत AI साधनांचा वापर करून बँकिंग ऑपरेशन अधिक कार्यक्षम बनवणे आहे. UAE ज्याची कॅपिटल आहे अबुधाबी, करन्सी आहे UAE दिरहाम, प्रेसिडेंट आहे मोहम्मद बिन जायद अल नाह्यान. पुढील प्रश्न, पंतप्रधान मोदी यांनी सर्व्हायकल कॅन्सर रोखण्याच्या उद्देशाने 14 वर्षांच्या मुलींसाठी HPV लसीकरण मोहीम कुठून सुरू केली आहे? तर ही मोहीम सुरू केली आहे अजमेर पासून. पुढील प्रश्न, अलीकडेच ग्लोबल टेक्सटाईल कॉन्क्लेव्हचे आयोजन कुठे झाले? तर हे आयोजन झालं आहे हरियाणामध्ये. उद्घाटन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी या कॉन्क्लेव्हचे नेतृत्व केले. उद्देश भारताचे तांत्रिक कापड टेक्निकल टेक्सटाईल क्षेत्रातील निर्यातीला $10 अब्ज पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट या परिषदेत मांडण्यात आले. कालावधी हा कार्यक्रम फेब्रुवारी 2026च्या उत्तरार्ध पार पडला. हरियाणाविषयी माहिती बघून घ्या. हरियाणा मॅपमध्ये आहे या ठिकाणी. त्या शेजारील राज्य कोणते आहे? राजस्थान आहे, उत्तर प्रदेश आहे आणि मध्य प्रदेश, आणि वरती पंजाब, त्यानंतर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांच्या सीमा हरियाणाला लागलेल्या आहे. हरियाणा स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1966. मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी. राज्यपाल आहेत असीम कुमार घोष. राजधानी आहे चंदीगड. एकूण जिल्हे 22 आहे. क्षेत्रफळ आहे 44,212 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहे काळेसर सुलानपूर. महत्वाची धरणे आहेत कौशल्य, अनागपूर, ओत्तुबिरेज. विधानसभेचे 90 जागा आहेत, लोकसभेच्या 10 तर राज्यसभेचे एकूण 5 जागा आहेत. पुढील प्रश्न, जागतिक नागरी संरक्षण दिन कधी साजरा करण्यात आला? तर हाच दिवस आहे 1 मार्चला साजरा करण्यात आला. जागतिक नागरी संरक्षण दिन 1 मार्च रोजी साजरा केला जातो. 1990 मध्ये या दिवशी आंतरराष्ट्रीय नागरी संरक्षण संघटना यांनी जागतिक सुट्टी म्हणून घोषित केले होते. जागतिक नागरी संरक्षण दिन 1 मार्च रोजी साजरा केला जातो. यानंतर आता कालचा जो प्रश्न होता त्याचा आन्सर बघूयात. अलीकडे कोणत्या संघाने 67 वर्षात प्रथमच रणजी ट्रॉफी जिंकली? उत्तर आहे जम्मू काश्मीर. कालच्या व्हिडिओतील प्रश्नांची रिव्हिजन. अलीकडेच केंद्रीय कृषी मंत्र्यांनी 3 दिवसीय राष्ट्रीय पुसा कृषी विज्ञान मेळा 2026 चे उद्घाटन कुठे केले? नवी दिल्ली. आणि केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत? तर ते आहे शिवराज सिंह चौहान. अलीकडे कोणत्या देशाने 67 वर्षात प्रथमच रणजी ट्रॉफी जिंकली? जम्मू काश्मीर. अलीकडेच देशातील पहिला सेमीकंडक्टर प्रकल्प कुठे तयार झाला? गुजरात. NGTने कोणत्या राज्याला सुआव नदीला रामगंगा नदीची उपनदी म्हणून दर्जा पुनर्स्थापित करण्याचे निर्देश दिले? याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्यातील पाक्योंग विमानतळाचे नाव बदलून स्वातंत्र्य सैनिक त्रिलोचन पोखरेल यांच्या नावावर ठेवले जाणार आहे? सिक्कीम. अलीकडेच भारताने कोणत्या देशाने AI सहकार्य वाढवण्यासाठी सीटॅक सुरू केले? स्वीडन. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ऑपरेशन क्रॅकडाऊन कोणत्या राज्य पोलिसांनी सुरू केले? तेलंगणा. कॅपिटल हैदराबाद. DRDOने स्वदेशी ओशोडास क्षेपणास्त्र प्रणालीची सलग 3 यशस्वी चाचणी कुठे केली? ओडिसा. कॅपिटल भुवनेश्वर. पहिल्यांदाच दुर्मिळ स्म्यू पक्षी कुठे आढळला? आसाम. ओपन AIने कोणाची मुख्य लोक अधिकारी म्हणून नियुक्ती केली? अरविंद केसरी. प्राचीन भारतीय विज्ञानावरील राष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली? IIT धनबाद. राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात आला? 28 फेब्रुवारी रोजी. पुढील प्रश्न, मायक्रॉन टेक्नॉलॉजीने जगातील सर्वात मोठे सेमीकंडक्टर क्लीन रूम कुठे उघडले? सानंद, गुजरात या ठिकाणी. गुजरातची जी कॅपिटल आहे ती आहे गांधीनगर. पुढील प्रश्न, 2025चा ACI ASQ बेस्ट एअरपोर्ट ॲट अरायव्हल पुरस्कार कोणत्या विमानतळाने जिंकला? मंगळुरू विमानतळ. पुढील प्रश्न, वायुशक्ती 2026 सराव कुठे आयोजित करण्यात आला? तर पोखरण या ठिकाणी. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, पद्मश्री पुरस्कार विजेते TK उस्मान यांचे निधन झाले, ते कोण होते?
लेखक, गायक, पत्रकार की समाजशास्त्रज्ञ? प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. तसेच आपल्याला चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल तर 6,000 प्रश्न 150 प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला जानेवारी 26 ते डिसेंबर 26 पर्यंतच्या सर्व चालू घडामोडी, जानेवारी 24 ते डिसेंबर 25 पर्यंतच्या चालू घडामोडी PDF, तसेच अर्थसंकल्प, जनगणना, पुस्तक लेखक, सण आणि उत्सव, नृत्य प्रकार, ऑपरेशन, निर्देशांक, पुरस्कार, राष्ट्रीय उद्यान, महत्वाच्या योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, क्रीडा, रामसर वारसास्थळांची यादी, JI टॅग, महत्वाचे व्याघ्र प्रकल्प, शिखर परिषदा, पद्म पुरस्कार, महत्वाची नियुक्ती आणि अर्थसंकल्प यासारख्या महत्वपूर्ण टॉपिकवर PDF देखील याच कोर्समध्ये मिळेल. सोबत ऑनलाईन टेस्टमध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल, राज्यव्यवस्था, इतिहास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, विज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर 100 प्रश्नांच्या टेस्ट, ॲप्टिट्यूड, करंट अफेअर आणि कॉम्प्युटर या सर्व टेस्ट तुम्हाला या कोर्समध्ये मिळेल. हा कोर्स परचेस करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करा. तसेच दररोज चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा. QR कोड स्कॅन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे. व्हिडिओचा टार्गेट आहे 100 प्लस लाईक. लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल, त्यावर देखील क्लिक करा. डेली सकाळी 6 वाजता येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.